महात्मा फुले चौक या ठिकाणी फिर्यादी यांनी दिनांक 8/5/2026 रोजी दिलेल्या तक्रारीवरून HBTचा गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे DB पथकाचे अधिकारी अंमलदार हे तपास करीत असताना तांत्रिक तपासाच्या व गोपनीय माहितीद्वारे मिळालेल्या माहितीप्रमाणे एक 19 वर्षाचा आरोपी आणि 2 विधी संघर्षित बालक आहेत। त्या तिघांना आपण ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली मालमत्ता जवळजवळ 18 तोळे सोनं आहे। त्याच्यामध्ये एक मंगळसूत्र, 2 गंठण आणि 3 बांगड्या असा एकूण 21,06,000 रुपये किमतीची मालमत्ता ही हस्तगत केलेली आहे। तपासामध्ये अधिक खोल जाऊन माहिती घेतली असता सदर आरोपितांनी त्यांचे वडील, एका आरोपीचे वडील आणि विधी संघर्षित बालकाचे वडील हे काम करीत असणाऱ्या त्या भागातले बंद खोलीचा माहिती ही आपल्या मुलांना देत असत आणि ते मुलं त्या ठिकाणी जाऊन घरफोडी चोरी करायचे आणि त्यांच्याकडून आतापर्यंत 4 गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत। सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक केलेली आहे दिनांक 13/5/2026 रोजी आणि त्याची आज दिनांक 16/5/2026 पर्यंत पोलीस कोठडी आहे। सदर गुन्ह्यामध्ये 2 विधी संघर्षित बालक यांना सुद्धा आपण ताब्यात घेऊन त्यांची बाल न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सुधारगृहामध्ये पाठवण्यात आलेले आहे। विधी संघर्षित बालकाचे एकाचे वडील आणि आरोपीचे एका वडील या दोघांना सुद्धा आपण काल 15/5/2026 रोजी रात्री ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात येत आहे। आणखी यांच्याकडून आपण तपासामध्ये गुन्हे उघडकीस येतात का आपण ते तपास करीत आहे। याच्यातून जो 19 वर्षाचा आरोपी आहे त्याच्यावर एक गुन्हा खडकपाडा पोलीस ठाणे या ठिकाणी घरफोडीचा दाखल आहे। जो विधी संघर्षित बालक आहे एक, त्याच्यावर यापूर्वी 8 गुन्हे दाखल आहेत आणि आत्ताचे हे 4 गुन्हे, जवळजवळ त्याच्यावर 12 गुन्हे दाखल आहेत आणि याचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाचे PSI मडके आणि त्यांचे पथक असे करत आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 श्री अतुल झेंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी त्याचबरोबर गुन्हे PI श्री नाईक यांनी देखरेख करून सदरचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि चांगली कामगिरी केलेली आहे।